हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कशा सगळे? मस्त मजेत, मस्तच असणार आहे. तर बघा, मी देवारी बघण्यासाठी गेले होते आणि बघितले पण होते. मला काही पसंत पडले नव्हते, तर काल आम्ही बघितलं आणि मला आवडलेला आहे देवारा. हा देवारा घेऊन आलेला आहे. कसं वाटते बघू शकताय. हे बघा किती मस्त आहे. शुभ लाभ, मध्ये ओम आहे, मधल्या बाजूनं लाइटिंग आहे ते, पण त्याला वायर जोडलेली नाही म्हणून तर लाइटिंग लावलेली नाही अजून. हे खाली अशा पायऱ्या आहेत आणि अशा प्रकारे बॉक्स आहे. हे बघू शकताय. इथं पण खाली बॉक्स आहे. आपल्याला पूर्ण सामान असं म्हणजे ठेवता येतं देवाचं. आणि हे केबल आहे वरतून, त्याला थोडीशी वायर म्हणजे इथं लावण्यासाठी हे करायचे. वायर कमी पडत आहे ते. आता मस्तपैकी आणलेलं आहे. आता मी तिथे पूजा करून घेणार आहे. मग दाखवते पूजा केल्यानंतर व्हिडिओ कसा आहे ते. बघू शकताय माझी पूजा कशी झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. इकडे स्वामी समर्थाचे फोटो ठेवले, इकडे लक्ष्मीकडे कळस पूजा, इकडे अन्नपूर्णा देवी आणि इकडे लड्डू गोपाल आहेत. इकडे बाकीचे सगळे देव आहेत. इथं ओम स्वस्तिक काढलेलं आहे. इकडं लक्ष्मी ठेवलेलं आहे. बघू शकता. इथं कलश पूजा, जपमाळ, हे सगळं अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे. इकडे दिवा लावलेला आहे. बघू शकताय. अशा प्रकारे मी पूजा केलेली आहे. कशी वाटली माझी पूजा? माझं अगोदरचं छोटंसं मंदिर होतं ते तर तुम्ही बघितलं आहेस. त्याच्यामध्ये माझे देव बसतच नव्हते. त्याच्यामुळे माझी बरेच दिवसापासून इच्छा होती की मला मंदिर घ्यावं असं म्हणून. पण ते कसं मी खाली हे समोर ठेवत नाही म्हणून मी वरती किचनच्या एका साईडला ठेवलं होतं. पण तिथं कसं किचनवर सगळे असं नको वाटलेलं, सगळं स्वयंपाक करायचा आपण सगळे अडचण होऊ लागली. त्याच्यामुळे म्हणलं मंदिरात दुसरं घ्यावं. म्हणून कालचा दिवस माझ्यासाठी छान आहे, कारण मला ह्यांनी सरप्राईज म्हणून मंदिर घेऊन दिलेलं आहे. तर त्यांना पण मी माझ्याकडून धन्यवाद देते. कारण मी म्हणण्याच्या अगोदर त्यांनी मला मंदिर आणून दिलेलं आहे. कारण मी कधीच म्हणलं नाही की मला मंदिर घ्यायचं आहे म्हणून. कारण म्हणलं जाऊ दे, आपण कशाला हे करायचं, मागायचं, म्हणून मागितलंच नव्हतं. आहे त्याच्यातच म्हणलं आहे त्याचं समाधान मानायचं. पण त्यांनाच वाटलं म्हणजे हे मागत नाही असं वाटलं, काय माहिती. त्यामुळे ते काल म्हणले. पाठीमागे एक दिवस मी बघितलं होतं जाऊन, पण मला तेवढं काय हे असं वाटलं नव्हतं पसंत केलेलं. मग दुसऱ्या ठिकाणी बघून आले. मग काल आम्ही गेलो, परत ते मंदिर चॉईस करून आणलेलं आहे. कसं आहे, तुम्हाला आवडलं तर लाईक करा, कमेंट करा. चाळणीच्या सहाय्याने मी हे लिंबूचा रस शोधून घेतलेला आहे. तर बघू शकते. आता दूध गरम केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला लिंबू टाकायचं आहे. 2 स्टेपमध्ये टाकायचं आणि ह्याला पूर्ण असं मिक्स करायचं. दूध चांगलं व्यवस्थित मस्त गरम होईपर्यंत. चांगलं व्यवस्थित मस्त हलवायचं. परत आणखीन हे जे लिंबू आहे का ते पूर्ण टाकून घ्यायचं. बघू शकता ही पूर्ण कशी प्रोसेस होते बघा. असे का असं जाळीदार होते पूर्ण असं पूर्ण हे होऊ द्यायचं. बघा कसं झालं पूर्ण चांगलं व्यवस्थित, म्हणजे पूर्ण असं छान हे झालं पाहिजे. अर्धा लिटर दुधाचं पनीर आहे बघा. आता एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पूर्ण हे पाणी पूर्ण काढून घ्यायचं. मग आपल्याला अर्धा एक तास सुद्धा बांधून गच्च ठेवायचं, असं कपड्यामध्ये बांधून ते पूर्ण फॉर्मेट होण्यासाठी. बघू शकता कसं झालं पूर्ण.
तर मी खाली एक चाळणी घेतलेला आहे, तर वरतून हे कॉटनचा कपडा टाकलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पूर्ण हे काढून घेते. आता मी पूर्ण हे केलं, आता ह्याला गच्च बांधून आपण एका कपड्यामध्ये ठेवू आहे. थोडंसं ओवा घेतलेला आहे, खायचा सोडा, चवीनुसार मीठ. आता इकडे काय केलं आहे, मिरची कट करून घेतलेलं आहे, मिरचीमधले बिया कट करून घेतलेला आहे आणि पीठ आपण एकदम मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता लगेच मंद आचेवर आपण ही मिरची भजे तळून घ्यायचं. बघू शकता पीठ कसं झालेलं आहे आणि इकडे टाकायचं. एकदम छान इकडं भजे केलेलं आहे, बघू शकताय.